जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय। आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा ठेवला होता आणि श्रीरामपूरचा युवा उद्योजक आकाश दुबे म्हणून याचा खून झाला आणि त्याच्या निषेधार्थ आरोपींना अटक झाली पाहिजे यासाठी आजचा मोर्चा ठेवलेला होता। आजच्या मोर्चामध्ये मला देखील बोलवलं होतं, परंतु आम्ही ज्या वेळेस यांचा विरोध करीत होतो, ज्यांची आता हे नावं घेतात, बेकटोळे असेल किंवा इतर संघटना असतील, तर त्यावेळेस तर ही लोक आज ज्यांनी मोर्चा काढला यांच्या पक्षांची लोक तर अशा लोकांचा सत्कार करीत होते। मी माझ्या राहुरी तालुक्यातली गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी गुहा प्रकरण असेल, उंबऱ्याचं प्रकरण असेल, या उंबऱ्याच्या प्रकरणामध्ये काही आरोपींवर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर जे आरोपी सुटले राहुरी कोर्टातून, त्यावेळेस हिंदुत्ववादी नेते कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेबांचा मुलगा अक्षय कर्डिले आणि इतर काही कार्यकर्त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आणि त्याच ज्यांचा या लोकांनी सत्कार केला त्याच लोकांनी माझ्या आरडगावच्या खाली एक मानुरी गाव आहे, त्या गावातील एक आढाव वकील पती पत्नीचा खून त्यांच्यापैकी ते लोकांनी केला आणि त्यावेळेस या ठिकाणी कोणीच बोललं नाही। पुढं हीच घटना जर दुसऱ्या एखाद्या दलित आदिवासीच्या मुस्लिमाच्या कार्यकर्त्यांनी केली असती तर इथले हिंदुत्वाचे ठेकेदार या ठिकाणी सुजय विखे असतील, संग्राम जगताप असतील किंवा कोण बेग असतील तर हे लगेच उभे राहिले असते, परंतु त्यावेळेस पण ते राहिले नाही। अजून एक गोष्ट सांगतो की मी सुजय विखे यांना या ठिकाणी एक प्रश्न विचारू इच्छितो की तुमचं जे काय बुलडोजर आहे JCB ते कुठे गेलं आहे? आता ज्यावेळेस आकाश दुबेचा खून होतो आणि ज्यावेळेस बंटी जागीरदारचा खून होतो, ज्यावेळेस या ठिकाणी आमचा आढाव दाम्पत्य त्याचा खून झालेला आहे, तर अशा वेळेस जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्यावेळेस तुमचं बुलडोजर सुजय विखेंचं कुठं गेलं? जे सुजय विखे या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या संस्थानामध्ये जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्याचा खून झाला एका प्रकरणामध्ये, तो ड्रग्ज घेणारा होता, आदिवासीचा पोऱ्या किंवा काय नशाखोर असेल, तर अख्खी भिलहाटी आमचा आदिवासी वस्ती या ठिकाणी यांनी बुलडोजरने लोटून दिली। या ठिकाणी 11 चारी असेल, 12 चारी असेल, त्यांचे सगळे घरं यांनी पाडून टाकले म्हणे मला शिर्डीमध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा निर्माण करायची। तर त्यावेळेस आमच्या आदिवासीची पोरांची घरं या ठिकाणी ते आरोपी आहेत म्हणून पाडून टाकली, तर आता तुम्ही आकाश दुबेचा जो खून झालेला आहे त्यांची घरं पाडणार आहात का तुम्ही? आम्ही तुम्ही म्हणत होते आम्ही इथल्या मुलींना किंवा इथल्या कोणावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही, गुंडशाही संपूर्ण बंद करील, तर ते गुंडशाही ही तुम्ही बंद करू शकत नाही, तुम्ही राजकीय लोकांनीच हे गुंड पाळलेले आहेत असा आमचा आरोप आहे। आणि आज ज्यावेळेस बंटी जागीरदारचा खून झाला त्यावेळेस यांनी ओपन बोललं का आम्ही केला। इथले राधाकृष्ण विखेंचे मी बाईट बघितल्या, ते सुद्धा म्हणे की नाही असे जिहादी मेरलेच पाहिजे। आणि आज ज्यांना तुम्ही सांभाळलं त्या जिहादींनी आज तुमचा या ठिकाणी जर मर्डर केलेला असेल तर या ठिकाणी मला असं वाटतं माहिती आहे का, तर सागर बेग जे आहेत, मला तर मी एक आदिवासी समाजातला कार्यकर्ता आहे, मला वाटतं मी खरं बोलायला पण पाहिजे की या ठिकाणी मला तर आनंद वाटतो त्या सागर बेगचा की या ठिकाणी गोरगरीब समाजातलं भांग्याचं पोरग आज तुमच्या बोकांडी बसलंय आणि त्याचं नाव घेण्याची दानत सुजय विखेमध्ये आणि राधाकृष्ण विखेमध्ये सुद्धा नाही, तिथल्या आमदारासुद्धा मध्ये नाही। आणि त्याच्यामुळे मला याचा तर खरोखर अभिमान वाटतो, कारण आमच्यातला इतका त्याचं नाव घेण्याची दानत इथल्या आमदाराची नाही, खासदाराची नाही, सुजय विखे सारख्याची नाही, जे दुसऱ्यांच्या घरावर बुलडोजर नेतात, तर तुम्ही अशा मग बुलडोजर नेण्याची दानत जर सागर बेगच्या घरावर नसेल तर सागर बेगचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। काय कोणाला काय वाटत असेल म्हणू द्या। आणि या ठिकाणी सागर बेगची काय कोणाला त्रास आम्हाला तर आदिवासींना दलितांना नाही दिलेला, आणि म्हणून ज्यांनी बोकांडी घेतला त्याच्याजवळ बोकांडी बसत असेल तर त्यांचा मी सन्मान करीन, सत्कार करीन, कारण आज ती अवस्था, अरे तो कोणत्या गुंड किंवा गुन्हेगार हा कोणत्या जातीचा असू शकत नाही, तो दलिताचा असू शकत नाही, तो हिंदूचा असू शकत नाही, तो मुसलमानाचा असू शकत नाही। आणि या ठिकाणी तुम्ही जर खऱ्याला खरं म्हटलं, खोट्याला खोट्याच्या मागे उभे राहिले तर ही गोष्ट आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तयार होणार नाही। परंतु या जे काही गुन्हेगारी वाढलेली याला या ठिकाणी हे विखे कुटुंब जबाबदार आहे, हे पालकमंत्री आहेत आणि या ठिकाणी सुजय दादांचा बुलडोजर, मी आता त्यांना आव्हान करतो
की ह्या आकाश दुबेच्या प्रकरणामध्ये तुम्ही सुजयदादा तुम्ही तुमचं बुलडोजर कुठं घेऊन जाता हे आम्हाला बघायचं आहे. आणि इथून पुढं एखाद्या गोरगरिबांच्याकडून काय अशी चूक झाली आणि त्याच्या घरी जर तुम्ही बुलडोजर नेला त्याच्या घरावर, तर अनिल जाधव आदिवासी समाजाचा, वंचित बहुजन आघाडीचा आणि बाळासाहेब आंबेडकरांचा वाघ तुमच्या घरावर बुलडोजर नेल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो.